नमस्कार दर्शको, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण मिरजेमध्ये आहोत आणि मिरजेमध्ये ऐतिहासिक असा हा जो सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा हा जो दवाखाना होता, त्या दवाखान्याला आजच म्हणजे काल जागतिक महिला दिन झाला आणि एक सक्षम महिला काय करू शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणून मिरजेच्या अतिशय लोकप्रिय ज्या नगरसेविका आहेत त्या बिल्किस बुद्रुक आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी इथं आज पाहणी केली या दवाखान्यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड। आणि इथं काय सोयी करता येतील किंवा इथं निधीचा अभाव आहे तर पेशंट यांची काळजी कशी घेतली जाते, महिलांच्या प्रसूती संदर्भात काही अडचणी आहेत का याची एक पूर्ण चाचपणी केली आज त्यांनी। आणि मॅडम नमस्ते, मला सांगा की आज आपला हा मिरजेच्या ऐतिहासिक जी वैद्यकीय पंढरी म्हटलं जातं त्यातीलच हा एक दवाखाना सांगली मिरज आणि कुपवाडचा, तर या दवाखान्यामध्ये काय वाटलं तुम्हाला येऊन आणि काय नेमकी परिस्थिती आहे? काल जागतिक महिला दिवस झाला, महिला दिवसाच्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, पण हा जो दवाखाना आहे तो 70% पेशंट जे येतात त्या दवाखान्यात त्या महिला येतात। तर महिला ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मिरजेतील आणि संपूर्ण मिरजेतील आणि आसपासच्या परिसरातील आसपासच्या गावातील सगळ्या महिला या दवाखान्यात येतात, तर ह्या दवाखान्याची परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी आज मी इथं आले। पण अत्यंत दयनीय इथं परिस्थिती मला दिसली। स्टाफ जो आहे इकडचा तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय, पण स्टाफला काम करण्यासाठी एक चांगलं आणि स्वच्छ वातावरण लागतो। पेशंटसाठी जे आपण ट्रीटमेंट्स देतो तिथे एक स्वच्छ वातावरण लागतो, पण इथं तसं मला काहीही दिसत नाहीये। आरोग्याच्या बाबतीत सगळ्यात जागरूक असणं म्हणजे सगळ्यात पहिला ते दवाखाना असायला पाहिजे। आणि आरोग्य पंढरी म्हटलं जातं आपल्या मिरजेला, आणि आरोग्य पंढरी म्हटल्या जाणाऱ्या मिरजे येथील महापालिकेची दवाखान्याची जर अशी अवस्था असेल तर ते फारच दयनीय विषय आहे। आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी आम्ही तर आवाज उठवणारच आहे याबाबत सभागृहात। पण ह्या इथं जे आल्यानंतर मी व्हिजिट केले सगळीकडं, तर इथं स्वच्छतागृह आहेत, अतिशय घाण वास येते। इकडचे दरवाजे जे आहेत तुटलेले आहेत, लोक जे आहेत ते एन्क्रोच करून आत येतात, मिस्चिवियस लोक आत येऊन बरेच काही गोष्टी घडत असतात, चोरीला जातात, माल जे आहे दवाखान्याचा ते जात असतं। आणि स्वच्छता फार म्हणजे जे हॉस्पिटलमधले हे बरेच असे मोठमोठे ठिकाणे, आता जसं आपण इथं आता आहोत फर्स्ट फ्लोअरवर आहोत, जर आपण इकडनं जरी बघून घेतलं तर ह्या फर्स्ट फ्लोअरची अवस्था जर आपण फक्त जरा बघून एकदा असं करून घ्या तुम्ही, तर हा जो आहे तो दवाखान्यातला पहिला मजला आहे। हा आता युटिलायझेशन मध्ये नाही, आणि खाली जे दवाखान्याच्या जागा आहे ते अतिशय अपुरी जागा आहे। त्यापेक्षा इथं असताना इथं फक्त काही दुरुस्ती जरी करून घेतले तरी त्या दुरुस्तीनं इतकं चांगलं हे चालू शकेल, पण काहीही होत नाहीये। तर इथं आणि ही जी इमारत आहे ते जुना आपली इमारत आहे, ऐतिहासिक इमारत आहे मिरजेची, तर इथं दुरुस्ती करून जर चालवलं तर दवाखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल असं मला वाटतं। मॅडम इथं पूर्वी छोट्या मोठ्या सर्जरी व्हायच्या आणि लेडीज साठी ते फार उपयुक्त असायचं, आणि त्या सर्जरी झाल्यामुळे पेशंटला सुद्धा एक फार हिंडावं लागायचं नाही किंवा या दवाखान्यातून त्या दवाखान्यात जावं लागायचं नाही। मात्र आता तो सर्जरी विभाग सुद्धा इथं थोडा बंद पडलेला अवस्थेत आहे, याच्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? 100% प्रयत्न करणार आहे। सर्जरीचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे, कारण की त्याच्यामध्ये फार जर बाहेर गेलं तर सर्जरी बंद झाल्यामुळे पेशंटांना गोरगरिबांना बाहेर जावं लागतं आणि हजारो रुपये खर्च येतं। त्यापेक्षा आपल्या इथं मार्केट म्हणजे कसं आहे, प्रत्येक मिरजकरांनी चालून जरी आले तरी पेशंट दवाखान्यापर्यंत पोहोचू शकतात, आणि दवाखान्याचा खरा उद्देश तोच असतो की पेशंटला जवळ असायला पाहिजे। तर ह्या दवाखान्यात प्रसूतीगृह आणि ऑपरेशन थिएटर हे चालू होणे आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार। म्हणजे कुठेतरी एक सक्षम महिला नगरसेविकाच्या लोकप्रिय तर आहेतच, मात्र आता सभागृहामध्ये सुद्धा हे मुद्दे ज्या वेळेला उपस्थित होतील त्यावेळेला एक सक्षमपणा एका स्त्रीमधला दिसतोय। आज आपल्या बरोबर नगरसेविका बिल्किस बुद्रुक ह्या होत्या आणि त्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतल्या या दवाखान्याला भेट दिली आणि इथल्या समस्या जाणून घेतल्या, आणि आता याच्यासाठी त्या पुढं महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नक्कीच प्रश्न उपस्थित करतील आणि याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात चांगला निधी इथं खेचून आणतील। त्यामुळं कुठेतरी महिला असतील, नागरिक असतील, यांचं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं राहील।